चला बच्चा, चल उठलीस का? ए बच्चा, हा चला चहा रेडी आहे. ये लीजिए आपकी अदरक की चाय. थँक्स. गरम है. अगं तू ब्रश नाही केलंस अजून. ब्रश कर ना पटकन. मला सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो. बर कसा झालाय सांग जरा. कडक झाला यार चहा. थँक्यू सो मच. आय रिअली नीडेड दिस. ही म्हटलं चहा करता येतो? मला सगळं थोडं थोडं येतं पण खरं तर सवयच नाही मला या सगळ्याची. आणि हा थँक्स म्हणायचंय तर त्या ईशाला म्हण, तिच्यामुळे चहा मिळालाय आज. हाव का? अगं तो दूधवाला कटकट करत होता, दूध खतम होई गवा, तर या ईशाने तिच्या वाटची दुधाची एक पिशवी आपल्याला दिली आहे म्हणून आजचं भागलंय. तर उद्या काय होणार कोणास ठाऊक. डोंट वरी या. यू नो व्हॉट, तू एक काम कर, तू एक ग्रोसरीची लिस्ट तयार कर. आपण सुपर मार्केटमध्ये जाऊया आणि सगळं विकत घेऊया आणि थोडं शॉपिंग पण करूया. चालेल ना? परत शॉपिंग? हा. अरे घरात काहीच नाहीये. साधा ब्रेड पण नाहीये सँडविच करायला. ब्रेड नाहीये, अंड नाहीये. आणि हे असं रोज रोज प्यायले मी तर झालंच. यू नो ना, मला स्किम मिल्क लागतं ना. बरं तू म्हणशील तसं. ओके ओके. चला मी निघतो, ऑफिसला उशीर होतोय मला. गॅरी, मला बोर होईल एकटीला घरी. अगं बोर कशाला होईल बच्चा, किती काम आहेत. तू टीव्ही बघ, फिल्म्स बघ आणि काही नाही तर थोडी आवरावर कर ना. नाही तर तुझे बॅगेतले कपडे तरी नीट लावून ठेव ना कपाटात, तेही महत्वाचं आहे की नाही. दूध राहिलं फ्रीज मध्ये ठेवायचं. यू आर यू सिरियस? शी, मला नाही आवडत ही असली कामं करायला. आय हेट दीज हाऊस होल्ड चोर्स अँड दोज हाऊसवाईफ. घरातली कामं करून करूनच ना त्या म्हशी होतात अशा. कळत नाही या बायकांना काय सॅटिस्फॅक्शन मिळत असते ते ही असली कामं करण्यात. ठीक आहे बच्चा, आता त्यांचा टाईप असेल तो, पण आपण आपली तरी कामं केली पाहिजे ना. यू शुड ऍटलीस्ट डू युअर ओन वर्क. हा करते करते. बट मला नाही घरातली कामं अजिबात आवडत नाही. सकाळी सकाळी उठून स्वयंपाक करा, नाश्ता करा, मग काय तर मुलांना तयार करा, मग त्यांना स्कूल बसला सोडा, मग आल्यावर परत त्यांचा अभ्यास घ्या. शी, मला नाही जमणार आहे कधीच. ए हा, मी ना पार्लरलाच जाते, तिकडेच माझा टाइमपास होईल. हा आणि बेस्ट आहे, तू मला तिथूनच पिकअप कर, आपण शॉपिंग करू आणि डिनर करू, नंतर घरी येऊ. बरं ठीक आहे, चल मी निघतो. ओके. चलो बाय बच्चा. गॅरी, काय? गीझर ऑन करून दे ना. तुझ्याकडे बघता का जरा? मी अथर्वला तयार करून घेते ना पटकन. ए असली बायकी कामं मला नाही सांगायची. आज दूध बघायला सांगते, उद्या काय भाज्या चिरू. गॅरी, गीझर ऑन करून दे ना अगं ते प्लीज प्लीज. बघते, तुझ्याशिवाय काही अडत नाहीये माझं. गॅरी, मी जे म्हणेल ते करतोय. हा बच्चा, हे केलंय हा, गीझर ऑन केलाय. फक्त आंघोळ झाल्यावर बटन बंद करायला विसरू नकोस. ओके. आणि ओलं आहे तिथे, सटकशील जरा बेतानं. ओके. हो. चलो बाय बाय बाय. गॅरी गॅरी, थांब थांब थांब. काय आहे? काय चल निघूया, म्हणजे मी निघतो. वहिनी, येतो मी. नागपूरहून आलो की कळवतो. हो. हा नागपूरला कशासाठी जातोय? हा आनंद ना काही गोंधळ करणारच तिकडे जाऊन. दिस इज युअर चान्स शनाया, या राधिकाला जेलस करायचा. गॅरी बाय. संध्याकाळचं लक्षात आहे ना तुझ्या? प्लीज लवकर ये हा. आय मिस यू. वहिनी, येतो मी.
काही गोष्टी आपल्याला बघवणार नाही. आणि आपण ते बघूही नाही. झाली वाटते अंघोळ क्लिओपेट्राची. काय म्हणाला? काही नाही ग, तू नको लक्ष देऊस. बाय. बाय. गॅरी. बाय बाय. बाय. मला ऍटिट्यूड दाखवते. ऑनलाईन शॉपिंग करूया. तुझा फोन. हॅलो. सोसायटीतली पोरं न्यूसन्स आहेत एकदम. कोण आहे? तू वेडी आहेस का? तू बेल वाजून पळत होतीस. हा मग काय? गॉड हाऊ किडिश. शी नॉनसेन्स. हे नॉनसेन्स कुणाला म्हणून राहिली का? तू माझ्या घरात घुसू शकते, मी साधी बेल नाही वाजवू शकत. वाजवणार, 100 वेळा वाजवीन. बेल वाजून काय दाखवायचंय तुला? मला इतकंच सांगायचं तुला का मी काय पण करू शकते. पण तू काहीच नाही करू शकत. नुसतं गॅरी 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 करत यांच्या मागे पिंगा घालू शकते. इतकंच करू शकते तू. ए गप्प बस ना. जा ना, काम कर स्वतःच. तू गप्प बस. बोर करते. आणि मी काय करू शकते आणि काय नाही तुला काय माहिती ग? मला माहिती ना तू काहीच नाही करू शकत. ना तू स्वयंपाक पाणी करू शकते, ना धुणं भांडी, ना विणकाम, ना शिवणकाम. ओ हॅलो, गप्प बस. या सगळ्या गोष्टी करायला ना आमच्याकडे सर्वंट्स असतात. कारण तुला काहीच येत नाही ना, म्हणून नोकर ठेवून राहिली तू. एक गावठी चल ना, टाइमपास करू नको. गावठी कोणाला म्हणून राहिली ग? हा, गावठी कोणाला म्हणून राहिली? नागपूरमध्ये राहते मी. नागपूर शहर आहे, शहर. अगं महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तुला काय माहिती आहे की नाही? इतिहास भूगोल काही शिकली की नाही तू? हे काय मध्येच वेडीस का तू? ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. तू काय बोल नको. मला माहिती ना तुला काही डोकंच नाही ते. तू डोक्यात जाऊ नकोस आता माझ्या. काही काय बडबडते. चल तुला हवं ते कर आता. मी बेलचं बटनच बंद कर. बेलचं बटन बंद करून काय करशील तू? हा,
दिवसभर घरात बसून राहशील बस. म्हणजे घुस जशी बिळात बसून राहते ना तसलं. आहा हो घुसच आहे तू. माझ्या घरात घुसलीस ना. घुस 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 आहे तू. बस आता मी गॅरीला नाव सांगेन तुझं. काय काय नाव सांगशील? ही राधिका मला घुस म्हणून राहिली असं एवढंच सांगणार तू? अगं तू किती बालिश आहे ते बघ ना. छत्री आहेस ग तू. मग तू पण अंब्रेला आहेस. अगं वैशर्या तुला किती डोकं नाही. छत्री 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 नाही ती आंब्रेला नाही. छत्री 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 म्हणून राहिली. छत्री म्हणजे बैताड. कनिंग 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 म्हणून राहिली मी तुला. ओ गॉड कसली इरिटेटिंग आहेस तू. मी इरिटेटिंग असेल ना. मी इरिटेटिंग. तू तर इडियट आहे. काय बोललीस तू. इडियट इडियट. का इंग्रजी कळत नाही? मराठीत सांगू का? अगं बैताड बैताड म्हणजे बावळट आहेस तू. तू बावळट आहेस. ए तू बावळट आहेस. तू तू हडळ आहेस हडळ. तू विच आहेस विच मॉन्स्टर आहेस तू. ए मॅडचॅप गपरा. तू ना गुड फॉर नथिंग आहेस. तू तर बॅड फॉर एव्हरीथिंग आहेस ना. व्हॉट. तू ना तू पिड्डो आहेस. तू बावळट आहेस. तुला काही साधी अक्कल नाही. क्रेझी आहेस तू. काही करतेस बावळट सारखं. तुला डोकं नाही. ए येडी आहेस का ग तू? हा तिथून कशाला बोलते? एवढी तर हिंमत असेल ना तर मैदानात ये. नाही ठीक आहे ना येते ना. पुढे घाबरते मी. अगे घाबरतेस तू म्हणून तिथे उभी राहिली. एवढं असेल तर ये की मध्ये. दाखव तुझी हिंमत. दाखव ना. ए चल चल काय घाबरत नाही मी. गप्प बस. आज होऊनच जाऊ दे. ये थांब दाखवते तुला. थांब ग चल. हा बोल 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 आता काय बोलायचं तुला. येडी आहेस का ग तू शन्या? हा तुझं डोकं बिकं फिरलंय का जरा. हसते काय आहेस तू. आता आज कशी जाशील? हा Oh, shit. Oh, freak. Shit, shit, shit. माझ्याकडे keys नाहीये. What you tricked me into this? ए! त्या दाराला जर लाथ मारली ना तर याद राख चांगलं तोडून ठेवीन तुझं. हा पण तू जरा गप्प बसशील का. गॉड माझ्याकडे फोन पण नाहीये. आणि या असल्या कपड्यात तू खाली पण जाऊ शकत नाही ना. मला तर फार दया येऊन राहिली तुझी. बघवतच नाही तुझ्याकडे. जाते बाई मी आत. नानीजी नानीजी. काय ग. अगं हसतेस काय एवढी. नानीजी तुम्हाला ती गोष्ट माहितीये का? माकड आणि टोपीवाल्याची. हो म्हणजे माकडं टोपीवाल्याच्या टोप्या पळवतात ती. हा तीच. आणि नंतर हुशारी करून तो टोपीवाला माकडांना उल्लू बनवून त्या टोप्या परत मिळवतो. ही हा. गोष्ट माहितीये ना? पण त्याचं काय. असंच काहीच घडलं नाही ते. आणि माकड राहिलं बाहेरच. ए शन्या आता आपल्याला घरातनं बाहेर काढलं की कसं होतं ते कळेल तुला. बस आता बोंबलत. चला हो नानीजी.
नाहीये. गॅरीला फोन कसा करू मी? आज कपड्यात खाली जावं लागणार आहे मला. काय चिरवलेस तिच्या. मला तर ना अगदी अथर्व आणि नेहाची आठवण आली. ही मुलं कशी भांडतात, मस्ती करतात, दंगा करतात, अगदी तसं केलं. तर काय नानीजी, नेहमी नेहमी काय मोठ्यांसारखं वागायचं? कधी कधी लहान मस्ती करण्यात पण मज्जा राहते. आणि ही मुलगी राहते अशी नखरेल, पण डोकं म्हणशील ना तर एकदम. खरंय नानीजी, म्हणूनच तर तिला शह देण्यात खूप मजा येईल. आता हे तर गेलेत ऑफिसला, तर बस म्हणा बोंबलत. चाबीवाला काही वरती येणार नाही आणि हे असल्या कपड्यात खालीही जाऊ शकणार नाही. तिची तर आंघोळही झाली नव्हती असं वाटत होतं. पारुशी काय ध्यान दिसत होत. आता येईल हिला भक्ती मॅडमची आठवण. अगं पण आठवण येऊन काय उपयोग? फोन तर घरातच राहायला म्हणालीस ना. आपल्या सोसायटीतलं तर तिला कोणी मदत करणार नाही. बाहेर जाऊन फोन करायचा म्हटला तर पैसे कुठे आहेत? आणि आता काही तिला कोणी सुटे पैसे द्यायचे नाही. आज तर सगळा पैशांचा गोंधळ झाला म्हटल्यावर कोण देईल तिला सुटे पैसे? हो ना, या नोटांच्या बदलामुळे किती गोंधळ उडाला नुसता. आपल्या सोसायटीत कोणी मदत करणार नाही म्हणजे ऑफिस मधून गुरु लवकर आला तरच तिचं काही खरंय, नाहीतर. आणि हे काही काम सोडून घरी यायचं नाही. हे काय आज ओळखून राहिली का यांना? एकदा काम करायला लागले ना तर ताण दुख सगळं हरपून जाते यांची. त्यामुळे हे जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत शन्या तशीच बाहेर बसणार. बस आता बोंबलत. पण म्हणजे तू हा सगळा विचार आधीच केला होतास? कमाल आहे हं तुझी. हुशार आहेस ग. असं राहते आपलं नानीजी. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. ते चांगलंच आहे. अगं तिला तरी शिक्षा व्हायला हवी ना. बस म्हणा अशी पारोशी. नानीजी काय झालं? इतक्या दिवसात आज तुला असं मनमोकळं हसताना बघते. हे अगं आता रडायचे दिवस तिचे आहेत, तुझे संपले. आता दादा इथे फोन आहे ना, मला फोन करायचा आहे. हो मॅडम, तुम्ही काही शिक्षण घेतले की नाही हो? अहो इंटरकॉम फोन आहे, फक्त बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये लागतो हा फोन. बरं मोबाईल असेल ना तुमच्याकडे? नाही, मोबाईल नाही. खोटं बोलतो, मोबाईल नाहीये. नको देऊ, कामाचा नाही. हॅरीला फोन करू का? अरे यार पैसेच नाहीयेत.